मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की शौचालयाचे अनुदान द्यायला आपण कसं अप्लाय करू शकतो. तर सर्वप्रथम आपल्याला क्रोम ब्राउझर खोलायचे आहे. तिथे HBM आपल्याला सर्च करायचे आहे. HBM सर्च केल्यानंतर आपल्याला बघा असा इंटरफेस ओपन होईल. पहिल्यावाल्या साईटला आपल्याला क्लिक करून घ्यायचे. पहिल्या साईटला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असा इंटरफेस ओपन होईल. 3 डॉटवर आपल्याला क्लिक करायचे. इथं बघा सिटीजन कॉर्नरला आपल्याला यायचे आणि ॲप्लिकेशन फॉर्म IHHL याला आपल्याला क्लिक करायचे. तर या ठिकाणी आपण बघू शकता की इथं OTP आणि मोबाईल नंबर मागते. तर आपल्याला पहिले सिटीजन रजिस्ट्रेशन आपल्याला करून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी आपल्याला आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. पहिले आपल्याला सिटीजन रजिस्ट्रेशन करून घ्यायचे. तर सिटीजन रजिस्ट्रेशनवर आपल्याला क्लिक करायचे आहे. सिटीजन रजिस्ट्रेशन आपल्याला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरव्ह्यू ओपन होईल. तर या ठिकाणी आपल्याला सर्वात पहिले आपला मोबाईल नंबर टाईप करून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी मी माझा मोबाईल नंबर टाईप करून घेते. मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर आपल्याला जनरेट OTPला क्लिक करायचे आहे. जनरेट OTPला क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर आपल्याला OTP येऊन जाईल. तर OTP या ठिकाणी आलेला आहे. तर या ठिकाणी OTP टाकून घ्यायचं आहे. OTP टाकल्यानंतर व्हेरिफिकेशन OTPला आपल्याला क्लिक करायचे आहे. तर या ठिकाणी सर्वात पहिले आपल्याला OTP टाकायचं आहे. OTP टाकून OTP व्हेरिफिकेशन करून घ्यायचे. तर या ठिकाणी मी माझा OTP व्हेरीफाय करत आहे. तर या ठिकाणी बघा माझा OTP तो OTP व्हेरिफिकेशन या ठिकाणी झालेला आहे. तर आपल्यासमोर असं इंटरफेस ओपन होईल. या ठिकाणी सर्वात पहिले आपल्याला आपलं नाव टाकून घ्यायचं आहे. तर पहिले नाव टाकायचे, नंतर आपल्याला आपला जेंडर सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर खाली आल्यावर आपल्याला आपला ॲड्रेस हा टाकून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी सर्वात पहिले माझा ॲड्रेस हा टाकून घेतो आहे. ॲड्रेस टाकून झाल्यावर आपल्याला खाली यायचे. लक्षात ठेवा की आपला ॲड्रेस जो आहे तो पूर्ण आधार कार्डवर जसा आहे तसाच पाहिजे विथ पिनकोड टाकायला विसरायचं नाही. तर या ठिकाणी मी सर्वात पहिले माझा ॲड्रेस जो आहे तो टाकून घेतलेला आहे. त्यानंतर खाली स्टेट आपल्याला सिलेक्ट करायचे, जे आपण सर्वात पहिले सिलेक्ट केलं होतं. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला कॅप्चा कोड आहे जो टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा कोड टाकून झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघता मोबाईल व्हेरिफिकेशन झालेलं आहे. खाली यायचे आणि कॅप्चा टाकायचं आहे. तर कॅप्चा टाकतो आहे मी. कॅप्चा टाकून झाल्यावर आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचे. तर या ठिकाणी सर्वात पहिले आपण कॅप्चा टाकून घेऊ. तर या ठिकाणी मी माझा कॅप्चा हा टाकतो आहे. कॅप्चा टाकल्यानंतर मी या ठिकाणी सबमिट किंवा लॉग इन या बटनावर क्लिक करणार आहे. तर मी सबमिट या बटनावर क्लिक केलं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता यू हॅव रजिस्टर सक्सेसफुली. तर आपलं जे रजिस्ट्रेशन आहे ते सक्सेसफुली आपल्याला या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. तर आपल्याला आता लॉग इन करायचं आहे. तर लॉग इन पेजवर सर्वात पहिले जे पेज आहे त्या पेजवर आपण आलेलो आहे ऑलरेडी. या ठिकाणी आपला जो रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे. आपलं ऑलरेडी सक्सेसफुली रजिस्ट्रेशन झालं आहे. त्यानंतर जनरेट OTPला क्लिक करायचं आहे. OTP या ठिकाणी आलेला आहे. OTP आपण या ठिकाणी टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी लॉग इन या बटनावर क्लिक करायचे आहे. आपल्याला लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे किंवा OTP व्हेरीफाय या ठिकाणी करायचं आहे. दोघांपैकी कुठलंही बटन आपण दाबू शकतो. तर या ठिकाणी हे पेज ओपन झालेलं आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता. तर सर्वात पहिले आपण लॉग इन या बटनावर क्लिक करू. लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला परत या ठिकाणी आपला मोबाईल नंबर जो आहे तो टाकायचा आहे. मोबाईल नंबर आपण टाकून घेऊया. तर या ठिकाणी मी माझा मोबाईल नंबर टाकून घेतलेला आहे जो आपण रजिस्ट्रेशन केला तो पहिले. त्यानंतर आपण गेट OTP या बटनावर क्लिक करून घेऊया. OTP या ठिकाणी जनरेट झालेला आहे. तर मी माझा OTP या ठिकाणी टाकतो आहे. त्यानंतर मी माझा या ठिकाणी OTP टाकून झाल्यावर मी माझा या ठिकाणी कॅप्चा टाकून घेतो आहे, सिक्युरिटी कोड. तर माझा कॅप्चा मी या ठिकाणी टाईप करतो आहे. कॅप्चा टाकून झाल्यावर साइन इन या बटनावर आपल्याला क्लिक करायचे. तर साइन इन या बटनावर क्लिक केल्यावर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की आपलं जे लॉग इन आहे आपली प्रोफाईल या ठिकाणी जनरेट झालेली आहे. तर पहिलं काम जे होतं ते आपलं प्रोफाईल बनवायचं होतं या साईडला. तर प्रोफाईल आपली बनलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की वरती आपलं नाव आलेलं आहे, जेंडर आलेलं आहे, आपला मोबाईल नंबर आलेला आहे. तर ही माहिती आपण पहिले प्रॉपर चेक करून घ्यायची की आपलीच आहे का बरोबर.
त्यानंतर आपण सर्व पहिले आपण माहिती चेक करून घेतलेली आहे. तर याच्या पुढे आपण बघून घेऊया की पुढचा फॉर्म आपल्याला कसा भरायचा आहे, ती पुढची प्रोसेस कशी राहणार. तर हा व्हिडिओ एंडपर्यंत जरूर बघा. त्यानंतर आपण खाली बघू शकता की त्या शासनाचे जे क्रायटेरिया ते आपण वाचू शकता, इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा 3 डॅटवर आपल्याला क्लिक करायचे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी 2 ऑप्शन आहेत, न्यू ॲप्लिकेशन आणि व्ह्यू ॲप्लिकेशन. तर आपण न्यू ॲप्लिकेशन या बटनावर क्लिक करायचे. त्यानंतर या ठिकाणी बघा इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो आपण या ठिकाणी वाचून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी सर्वात पहिले आपलं स्टेट जे आपलं ऑलरेडी स्टेट आलेलं आहे, आपण रजिस्ट्रेशन करण्याच्या वेळी आपण ऑलरेडी आपलं स्टेट जे सिलेक्ट केलं होतं. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर खाली बघा आपला डिस्ट्रिक्ट या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सर्वात पहिले डिस्ट्रिक्ट मी ऑलरेडी सिलेक्ट केला आहे. त्यानंतर ब्लॉक जो आहे आपला तो ब्लॉक सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर पंचायत नेम आपलं सिलेक्ट करायचे. पंचायत नेम या ठिकाणी बघा पंचायत नेम आपलं सिलेक्ट करायचं आहे. तर या ठिकाणी मी माझ्या पंचायत या ठिकाणी सिलेक्ट करून घेतलं आहे. त्यानंतर आपलं विलेज नेम आहे, विलेज नेम आपल्याला सिलेक्ट करायची. तर विलेज नेम या ठिकाणी मी सिलेक्ट करून घेतलं आहे. त्यानंतर हॅबिटेशन नेम म्हणजे ते आपलं विलेजचंच नाव आहे ते आपल्याला ऑलरेडी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण खाली येणार आहे बी सेक्शनमध्ये. या ठिकाणी बघा आपलं कोणाच्या नावाने आपण ॲप्लिकेशन करतो आहे त्याचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. ते बी सेक्शनमध्ये आपण पोचलेलो आहोत. तर या ठिकाणी आपण कोणाच्या नावावर आपल्याला पाहिजे त्या व्यक्तीचं आपण या ठिकाणी नाव टाकून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी नाव टाकून घेऊ. तर मी या ठिकाणी नाव टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर पुढे जाऊया. या ठिकाणी आपला आधार कार्डचा जो नंबर आहे तो आधार कार्डचा नंबर आपल्याला या ठिकाणी टाईप करायचा आहे. तर मी माझा आधार कार्डचा नंबर या ठिकाणी टाईप करतो आहे. आधार कार्डचा नंबर टाईप केल्यानंतर खाली बघा एक चेकबॉक्स ओपन होते, ते आय एम इन गिविंग माय कॉन्टॅक्ट फॉर कॅप्चरिंग अँड युजिंग ऑफ माय आधार नंबर. तर या ठिकाणी क्लिक करायचे आहे आणि व्हेरीफाय आधार नंबर या बटनावर आपल्याला क्लिक करायचे आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघाल की माझं जे आधार व्हेरिफिकेशन आहे ते सक्सेसफुली झालेलं आहे क्रीममध्ये. त्यानंतर खाली आल्यावर आपल्याला अजून थोडी माहिती भरायची आहे. फादरचं नाव किंवा हजबंडचं नाव, म्हणजे वाईफचं नाव असेल तर हजबंडचं नाव येईल आणि स्वतःचं नाव असेल तर वडिलांचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. तर वडिलांचं नाव आपण या ठिकाणी टाकून घेऊया. वडिलांचं नाव टाकल्यावर आपल्याला परत खाली यायचे. खाली बघा जेंडर सिलेक्ट करायचे आहे. या ठिकाणी जेंडर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कॅटेगरी निवडायची आहे. आपली कॅटेगरी कोणती. तर ऑलरेडी सर्वांना आपली कॅटेगरी माहिती असते. तर BPL म्हणजे जे पिवळं कार्ड असतं ते पिवळं कार्डवाले. तर मोस्टली सर्वांनी BPLच सिलेक्ट करायचं आहे. BPL सिलेक्ट केल्यानंतर आपण परत खाली येऊया. खाली बघा सब कॅटेगरी आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायची. तर आपली कॅटेगरी कुठली SC ST किंवा जनरल. मोस्टली जनरलच आहेत. ज्यांची SC असेल त्यांनी SC ठेवा. त्यानंतर खाली बघा आधार कार्ड नंबर जे ऑलरेडी येऊन गेलेलं आहे आपल्याला, आपण जे पहिले ऑलरेडी भरून ठेवलं आहे आधार इन्फॉर्मेशन. त्यानंतर आपल्याला सब कॅटेगरी या ठिकाणी जनरल ठेवायची. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकायचा जो आपण सर्वात पहिले रजिस्ट्रेशन करायच्या वेळेस आपल्याला टाकलेला होता. तर या ठिकाणी आपण आपला मोबाईल नंबर टाकून घेऊया. मोबाईल नंबर टाकून दिल्यानंतर आपल्याला खाली मेल आय डीची काही गरज नाही त्याचा. त्यानंतर ॲड्रेस आपण या ठिकाणी पूर्ण टाकायचा आहे जो आपला आधार कार्डवर आहे सेम ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे, जेणेकरून आपलं व्हेरिफिकेशन लवकर होईल आणि आपल्याला लवकर बेनिफिट भेटून शकेल. तर या ठिकाणी मी माझा ॲड्रेस हा टाकतो आहे. तर तुम्ही पण आपला ॲड्रेस टाकून घ्या. ॲड्रेस हा पूर्ण पिनकोडचा पाहिजे. तर माझा ॲड्रेस हा टाकून झालेला आहे. त्यानंतर आपण मेल IDचं काही टाकायची गरज नाही. त्यानंतर आपण खाली येऊया. खाली सेक्शन Cमध्ये बघा आपल्याला बँक डिटेल टाकायची. बँक डिटेल का पाहिजे की आपले जे अमाऊंट आहे ती आपल्याला अकाउंटला येणार डायरेक्ट. तर या ठिकाणी सेक्शन Cमध्ये आपल्याला बँक अकाउंटची डिटेल भरायची. त्यात सर्वात पहिले आपण हा बँकेचा IFSC कोड टाकायचा आहे. IFSC कोड तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. बँकेचे नाव टाकायचे किंवा एरिया टाकायचा, तर तुम्हाला तुमचा IFSC कोड हा भेटून जाईल. तर मी माझा IFSC कोड इतर टाकून घेतलेला आहे. IFSC कोड टाकून झाल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. खाली तुम्ही बघू शकता की तुमचे बँकेचं नाव जे आहे ते ऑटोमॅटिक येऊन जाईल, म्हणजे
बघा बँकेचं नाव येऊन गेलं आहे, त्यानंतर ब्रँच नेम पण येऊन जाईल, त्यानंतर बँक कुठल्या डिस्ट्रिक्टची ते पण येऊन जाईल, स्टेट पण येऊन जाईल. आता तुम्हाला खाली यायचं आहे आणि खाली बघा तुम्ही अकाउंट नंबर दिलेला आहे, तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा अकाउंट नंबर हा फिल करायचा आहे. त्यानंतर अकाउंट नंबर फिल झाल्यानंतर अकाउंट नंबर हा कन्फर्म देखील करायचा आहे. तर मी माझ्या या ठिकाणी अकाउंट नंबर हा टाकून घेतो आहे. माझा अकाउंट नंबर हा टाकून झालेला आहे. त्यानंतर तुम्ही खाली बघू शकता की अकाउंट नंबर जो आहे तो आपल्याला कन्फर्म करून घ्यायचा आहे. म्हणजे अकाउंट नंबर जर चुकला असेल तर पुढे ते प्रोसेस घेणार नाही. त्यानंतर तुम्ही इथं स्कॅन, आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंटची एक सॉफ्ट कॉपी लागणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला एक तुमच्या बँक पासबुकचा जो आहे तो फोटो काढून ठेवायचा आहे आणि त्या फोटोची साईज तुम्हाला 200 KB पर्यंत ठेवायची. तर तुम्ही क्रोमला जाऊन ती फोटोची साईज रिड्यूस करू शकता. त्याला तुम्ही सर्च करू शकता की फाईल रिड्यूसर म्हणून किंवा इमेज रिड्यूसर. त्याला तिथं जाऊन तुमचा इमेज अपलोड करा आणि इमेजची साईज 200 KB पर्यंत अपलोड करा. तर मी माझी फाईल या ठिकाणी अपलोड करून ठेवली आणि मी अप्लाय या बटनावर क्लिक करतो आहे. अप्लाय या बटनाला क्लिक केल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो सक्सेसफुली सबमिट झालेला असेल तर असा तुम्हाला मेसेज येईल आणि तुम्हाला समोर स्क्रीनवर पण दिसेल. तर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी माझा जो फॉर्म आहे तो सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. तर हा नंबर तुम्हाला नोट करून ठेवायचा आहे, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशन हे ट्रॅक करू शकता. यानंतर तुम्हाला ओकेवर क्लिक केल्यानंतर 3 डॉटवर आपल्याला क्लिक करायचे आहे. 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर व्ह्यू ॲप्लिकेशन या बटनाला आपल्याला क्लिक करायचे आहे. तिथं क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म बघू शकता. तर या ठिकाणी 2 ऑप्शन आहेत, ॲप्लिकेशन नंबर आणि स्टेटस ट्रॅक. तर तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन बघायचं असेल तर तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन बघू शकता. तर सर्वप्रथम आपण आपलं ॲप्लिकेशन बघून घेऊया. तर सर्वप्रथम मी क्लिक करतो तिथे माझ्या ॲप्लिकेशन या नंबरवर. तुम्ही पण तुमच्या ॲप्लिकेशन नंबरला क्लिक करा, तर तुमचं ॲप्लिकेशन जे आहे तो ओपन होऊन जाईल. तर तुम्ही इथं 3 डॉटला परत आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर व्ह्यू ॲप्लिकेशन या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं. व्ह्यू ॲप्लिकेशनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा नंबर दिसेल आणि या बटनाला आपल्याला क्लिक करून ऑप्शन दिसतील. इथे क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन नंबर क्लिक करा. तुम्हाला तुमचा फॉर्म जो ॲप्लिकेशनच्या रिवाइज किंवा ॲप्लिकेशनची चला आपला फॉर्म चेक करून घेऊया की आपण भरलेला फॉर्म बरोबर आहे की नाही. पूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे किंवा सबमिट झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला डिटेल आपण या ठिकाणी चेक करून घेऊ शकता किंवा